डीजे पम्या बायांचं गाणी वाजव. यस थँक्यू डीजे. तर चालू असलेला सामना आपण पाहतोय दुसऱ्या फेरीतील पहिला सामना. एका बाजूला पाहिजे तर काउदे स्पोर्ट्स शिलोक तर सकाळच्या सत्रामध्ये चांगली गोलंदाजी केली, चांगली फलंदाजी केली. तो संघ गोलंदाजीसाठी सज्ज आपण पाहतोय. टॉस जिंकून स्वतः पहिली गोलंदाजी स्वीकारल्याने फलंदाजीसाठी आमंत्रित केलाय विघ्नार्थ स्पोर्ट्स बेलकडी संघाला. पहिला चेंडू घेऊन गोलंदाज राज माळी राईट मोर द विकेटचा मारा. पहिला चेंडू जोरदार मारण्याचा प्रयत्न आणि यष्ट्यांच्या समोर आदळलाय आणि LBW च्या रूपामध्ये भावेश घोरकणा इज गॉन. LBW ला रिव्ह्यू नाहीये. फलंदाज पहिल्या चेंडूवरती एक मोठा हादरा बिग विकेट मिळालाय ती भावेश घोरकणासारख्या फलंदाजाची. भावेश बॅक टू डगआउट. पहिल्या चेंडूवरती एक मोठा हादरा बसवलाय मिस्टर राज माळी यांनी. अप्रतिम गोलंदाजी करताना पाहतोय. पहिल्या चेंडूवरती एक मोठा हादरा. एक असं पहिलं तर आधारस्तंभ आहे बेलकडी संघाचा, तोच पहिल्या चेंडूवरती तंबूत पाठवून दिलाय त्या फलंदाजाला. तर नवीन फलंदाज बॅटिंग मार्क वरती आपण पाहतोय तुषार बुरकुड यांना. दुसरा चेंडू राज यांचा पुन्हा एकदा. यावेळेस पाहिलं तर लगातार दुसरा चेंडू होती, दुसरा गडी बाद. बिग ब्लो गोल्डन टचचा शिकार होतोय मिस्टर तुषार बुरकुड. यस थँक्यू डीजे. नवीन फलंदाज पाहतोय आपण मिस्टर धीरज दळवी यांना आणि गोलंदाज आजच्या दिवसातून हॅट्रिक मध्ये असेल मिस्टर राज माळी. कालच्या दिवसामध्ये सुद्धा एक हॅट्रिक झाली होती आणि आजच्या सकाळच्या सत्रामध्ये सुद्धा एक हॅट्रिक झाले. आता बघूया शिलोत्तरचाच गोलंदाज होता. सकाळच्या सत्रामध्ये कुंदन जाधव यांनी हॅट्रिक घेतली होती. आता त्याच पावलावरती बघू पाऊल ठेवतो काय राजमाळी. यावेळेस जोरदार मारण्याचा प्रयत्न केला होता, आडव्या बॅटचा वापर नक्की केला होता, परंतु चेंडू आणि बॅटचा काहीच संपर्क झाला नाही. स्विंग अँड मिस. लगातार तिसरा चेंडू आपण पाहिला तर निर्धाव पहिला चेंडू अप्रतिम चेंडू हाताळला होता. भावेश घोरकणासारखा फलंदाजाला बाद केला. नंतर पाहिलं तर दुसरा गडी सुद्धा बोल्डच्या रूपामध्ये बाद केला. यावेळेस पाहिलं तर तेच तर चेंडू पुन्हा एकदा पाहतोय आपण. लगातार चौथा चेंडू निर्धाव. विकेट मध्ये येईल का? पाचवा चेंडू या षटकातील पुन्हा एकदा ब्रह्मास्त्राचा वापर केला होता. यावेळेस पाहिलं गोलंदाज राज माळी यांनी. अप्रतिम गोलंदाजी प्रत्यक्ष पाहतोय आपण राज माळी यांच्या मार्फत.
चेंडूचा खेळ पाहिला तर 5 चेंडूचा खेळ झाला आणि फक्त 2 गडी बाद झाल्यात. एकही धाव न खर्च करता अप्रतिम गोलंदाजीचं प्रत्यक्षण पाहतोय आपण. गोलंदाजी करणारा संघाकडून राजला चेंडू या षटकातील पुन्हा एकदा पाहतो तर स्विंग अँड मिस आणि षटक संपते. पहिलं मेडन ओव्हर, विकेट मेडन ओव्हर पडते आजच्या दिवसातून पहिलं. राज माळी चांगली गोलंदाजी करताना पाहतोय मिस्टर राज माळी यांना. पहिल्या षटक हाताळलं आणि पहिल्या षटकामध्ये 2 मोठे हादरे बसवले आणि एकही धाव न खर्च करता चांगली गोलंदाजी केली. तर नवीन गोलंदाज बॉलिंग मार्कवरती आपण पाहतोय मिस्टर कुंदन जाधव. सकाळच्या सत्रामध्ये ज्यांनी हॅट्रिक घेतली, 4 गडी बाद केले होते, तोच कुंदन जाधव पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवरती. राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा. पहिला चेंडू सामना करतील निशाल. पहिला चेंडू पाहिला तर हाफ ट्रॅकर होता, पंच आपला बाजूला वळत यस्ट मिस्टर एस्ट्रा च्या रूपामध्ये श्री गणेश झालाय. पहिल्या षटकानंतर श्री गणेश झालाय तो विघ्नहर्ता स्पोर्ट्स बेलकडी संघाचा. पहिला चेंडू या षटकातील यावेळेस पहिला फिंगर रोल केली होती. यस पुन्हा एकदा पंच आपल्या बाजूला वळत मिस्टर एस्ट्रा पुन्हा एकदा आत येताना पाहतोय, पण एस्ट्राच्या रूपामध्ये 2 धावा अर्जित झाल्यात संघाच्या, परंतु अजून सुद्धा बॅटीतून एक सुद्धा धाव आली नाहीये. यानंतर होणार सामना आपण पाहतेला आई नवदुर्गा बेलकडी एमबी स्पोर्ट्स बागपाडा. दोन्ही संघ जर आले असतील तर तुम्ही कृपया करून येऊन आपला नोंदणी करून घ्यायचे. पुढचा चेंडू पुन्हा एकदा यावेळेस पहिला हाफ ट्रॅकर चेंडू होता. फटका चांगला आहे, परंतु शतरक्षकाच्या मस्तकाला दस्तक देऊन चेंडू गेला सी माराच्या पार. विशालच्या बॅटीमधून आला या एक चौकार. हाफ ट्रॅकर बॉल होता आणि चांगला फटका खेळताना पाहिजे आपण. मागच्या मॅच मध्ये सुद्धा निशाल यांनी चांगली बॅटिंग केली होती, तशीच बॅटिंग आता सुद्धा करावी लागेल, कारण संघ पाहिलं तर अडचणीमध्ये. पहिल्या षटकामध्ये एकही धाव आली नव्हती. या षटकामध्ये पाहिलं तर 2 एक्स्ट्रा आल्या आणि त्याच्यानंतर एक चौकार आलाय. थोडसा दबावामध्ये पाहतोय आपण गोलंदाज कुंदन जाधव यांना. आक्रमण करण्याचं काम केलंय निशालांनी. यावेळेस ओव्हरपिच चेंडू होता, फुल पॉवरफुल सक्सेसफुल वंडरफुल अँड ब्युटिफुल. चेंडू गेला सरळ आउट ऑफ द पार्क. 6 धावांसाठी षटकार. मग आतिश काय झाला सांग बर. काय सांगू यार, सांगितलं ना गावाली तांब्यान दारू पित. तो ओरपे चेंडू होता, लगातार दुसऱ्या चेंडूवरती प्रहार केलाय मिस्टर निशाल यांनी. पुढचा चेंडू पुन्हा एकदा कुंदन यांचा. यावेळेस पाहिलं डाव्या यष्टीच्या भरपूर बाहेर पिच केला होता, त्याच कारणाचं पाहिलं तर पुन्हा एकदा मिस्टर एस्ट्रा आत येताना पाहतोय. वाईट इशारा पंचांचा आणि धाव संख्येत जाऊन पोहोचते ते 13 या आकड्यावरती. पाहिलं तर 2 चेंडूचा खेळ झालाय आणि 2 चेंडूवरती 13 धावा खर्च केल्या. यावेळेस पाहिलं तर मिस टायमिंग स्ट्रोक होता. थर्ड मॅनच्या डोक्यावरून चेंडू गेला सी मारेच्या पार. मिळतील धावा 4. या चेंडूवरती पुन्हा एकदा आलाय नशिबाचा चौकार. धावसंख्या जाऊन पोचते ती 17 या आकड्यावरती. चांगली फलंदाजी करताना पाहतोय आपल्याला निशाल मार्फत, कारण संघ अडचणीमध्ये होता आणि संघाला अडचणीमधून काढण्याचं काम करतोय निशाल. कुंदन वरती आक्रमण केलाय या षटकामध्ये पाहिलं तर. ज्यांनी मागच्या
थँक्यू सो मच डीजे. नवीन गोलंदाज तिसरा षटक हातासाठी मिस्टर संजय जाधव. लेफ्ट आर्म राऊंड विकेटचा मारा. पहिला चेंडू तेज तर्रार चेंडू होता. पहिला चेंडू अप्रतिम चेंडू हाताळलाय. यानंतर सामना आपण पाहतील आई नवदुर्गा स्पोर्ट बेलकडी, दुसऱ्या बाजूला MB स्पोर्ट्स बागपाडा. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी टॉस बॉक्स मध्ये येऊन थांबायचं आहे. या इनिंग ब्रेक मध्ये टॉस होईल. यावेळेस पहिला शॉर्ट पिच चेंडू होता. जोरदार मारायचा प्रयत्न केला होता. कच्चा असा थ्रो, परंतु धाव मिळणार नाहीये. निर्धाव चेंडू बॅक टू बॅक 2 डॉट आल्यात आणि नॉनस्ट्राईक एंडला पाहते ज्यांनी फटके मोठे फटके खेळले होते तोच निशाल नॉनस्ट्राईक एंडला उभा आहे. धीरज दळवी पाहिलं तर बॅटिंग मार्क येते आणि त्यांच्या बॅटीला काही चेंडू आढळत नाही. पुढचा चेंडू पुन्हा एकदा. यावेळेस पाहिलं तर पुढे सरसावून मारला फटका मिड विकेट रिझन मध्ये. जोपर्यंत फील्ड होईल तोपर्यंत एक सिंगल धाव घेतलाय. दुसरा त्याचा प्रयत्न असेल का, पण स्वतःकडे स्ट्राईक ठेवण्याचं काम केलंय मिस्टर निशाल यांनी. धावसंख्या जाऊन पोहोचते ते 20 या आकड्यावरती. अजून सुद्धा चेंडूचा खेळ पाहिला तर 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. 3 चेंडू मध्ये मोठे प्रहार करावे लागतील निशाल यांना, कारण पुन्हा एकदा पाहिलं तर संघ थोडस अडचणीमध्ये आलाय. धावांचा वेग पाहिला तर थंडावला एकदम. शेवटचे 3 चेंडूचा खेळ बाकी या षटकातील. उत्तम राऊंड विकेटचा मारा पाहिला तर तेज तर्रार चेंडू पुन्हा एकदा. बॅट्समन निशाल सुद्धा बीट झाल्या त्या चेंडूवरती. धावसंख्या स्थिरावल्या ती 20 या आकड्यावरती. शेवटचे 2 चेंडू असतील या षटकातील आणि या इनिंग मधील. पुन्हा एकदा जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न केला होता, परंतु पाहिलं तर हा सुद्धा चेंडू निर्धाव येतोय. शेवटचे चेंडू असतील या षटकामध्ये पाहिलं फक्त आणि फक्त एकच सिंगल धाव दिलाय. अप्रतिम गोलंदाजी करताना पाहतोय आपण गावदेवी स्पोर्ट्स शिलोत्तर संघाला. यावेळी जागा बनवून खेळण्याचा पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न केला होता. नॉनस्टॉप बाउंड्री लाईन जवळ चेंडू ट्रॅव्हल करतो. चांगलं क्षेत्ररक्षण पाहतोय आपण. आणि या फक्त आणि फक्त 2 धावा. या 2 धावेने 22च्या रूपामध्ये 2 धावा. या 2 धावण्याची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 22 आणि 23 धावांचं एक छोटस आव्हान ठेवलंय. कुठे जाऊ नका, तिथपर्यंत आपण टॉस बॉक्स मध्ये जातोय. एका बाजूला असेल MB स्पोर्ट्स बागपाडा, तर दुसऱ्या बाजूला नवदुर्गा स्पोर्ट्स बेलकडी. हॅलो, टॉस होईल आता. एका बाजूला टॉसची ओळख करून देतो. रवींद्रदास स्मृती चषक असेल, दुसऱ्या बाजूला असेल गावदेवी स्पोर्ट्स शास्त्रीकर पाडा. कॉल असेल MB स्पोर्ट्स बागपाडा. आणि रवींद्रदास स्मृती चषक आलाय. टॉस विन झालाय. दोन्ही संघाला तुम्ही ऑल द बेस्ट करा आणि स्थान पण नवा कृपया करून. टॉस विन झालं तर काय घेणार तुम्ही? बॅटिंग घेतली आणि किती धावापर्यंत मजल मारण्याचा प्रयत्न करतील? 45 ते 50 पर्यंत जाण्याचा प्रयत्न करू आणि नवीन पोरांना चान्स द्यायचा आहे म्हणून आम्ही बॅटिंग घेऊन खेळतो. नक्कीच. आणि तुम्ही एकमेकांसमोर कधी खेळलात का? नाही. नक्कीच तुमची पहिलीच लढत आहे. तुम्हाला ऑल द बेस्ट असेल. टॉस हरलात तुम्ही, महेंद्र काय विचार करता? टॉस जर जिंकलं असतं तुम्ही काय घेतलं असतं? आम्ही क्षेत्ररक्षणच घेतलं असतं. नक्कीच तुमच्या मनासारखं झालंय. आता किती धावापर्यंत रोखण्याचा प्रयत्न करतील? बघू आता प्रयत्न 30 ते 35 पर्यंत. आज पूर्ण टीम आहे तुमची? पूर्ण टीम आहे. नक्कीच ऑल द बेस्ट असेल. चला आता टॉस बॉक्स मध्ये आपण पाहिलं तर MB स्पोर्ट्स बागपाडा
आज टॉस हरल्यात आणि बेलकडी संघाने टॉस विन होऊन प्रथम फलंदाजी स्वीकारली आणि गोलंदाजीसाठी आमंत्रित केलंय ते बागपाडा संघाला. थोड्याच वेळात आपल्याला या मॅचचा हाल सुद्धा येईल ऐकायला. त्यात ऐकत राहा एक डीजे सुमुद्र संगीत आणि त्याच्यानंतर आपल्या सोबत जोडले जातील व्हॉइस ऑफ बामणनगरी मिस्टर विजयजी भोये सर. धन्यवाद डीजे, थँक्यू सो मच. आपण पाहतोय गावदी स्पोर्ट्स साष्टीकरपाडा आयोजित रवींद्र दादा स्मृती चषक 2025 चा हा महासंग्राम. आलेल्या सर्व प्रेक्षकांचं आणि खेळाडूंचं सहर्ष स्वागत आहे. मॅच क्रमांक आपण पाहिला तर मग दुसऱ्या फेरीतील पहिला आपल्याला पाहायला मिळतोय. दोन्ही टीमने एक एक मॅच मात्र ठिकाणी जिंकलाय. यावेळेस आपण पाहिलं तर मैदानाच्या 7 मध्ये पहिल्या इनिंगचा डाव संपन्न झालाय. धाव फलकावरती धावा लागल्या गेल्या त्या 22 आणि 23 लक्ष पूर्ण करायचं आहे. गावठी स्पोर्ट शिलोतर संघाला पहिला बॉल तेज तरार होता. बॅटची हलकीसी लिडिंग एज काम तमाम. राज माली आउट. थँक्यू सो मच. अति घाई संकटामध्ये नाही हे दृश्य मैदानाच्या 7 मध्ये पाहायला मिळालं. राज माली मात्र त्याच्यावरती खूप आशा पल्लवत होत्या त्याच्या बॅटिंग वरती, त्यांनी मात्र निराश केलं. यावेळेस हा चेंडू आपण पाहिला तर मग आणखी एक विकेट. बॅक टू बॅक दुसरी विकेट डाऊन. फलंदाज आपण पाहिला तर प्रवीण आला आणि प्रवीण गेला असंच म्हणायला लागेल. कारण बॅक टू बॅक दुसऱ्या बॉल वरती दुसरी विकेट प्राप्त केले गोलंदाज भावेश गोरकनानी. धन्यवाद. डीजे कंपॅरिझन आपण पाहिलं तर सेम पाहायला मिळतोय. पहिल्या 2 बॉल वरती हीच परिस्थिती आपण पाहिली तर मग फिल्डिंग कडे टीमचे देखील झाले होती. आता मात्र मैदानाच्या 7 मध्ये आपण पाहिलं तर कुंदन जाधव इन झालाय. 16 बॉल 23 ची गरज. पहिले 2 चेंडू आपण पाहिले तर अप्रतिम टाकले गेलेत भावेशच्या माध्यमातून. षटकातील पुढचा बॉल तेज तरार बॉल होता. ऑन साइडला समोरच्या दिशेने खाली क्षेत्र आहे. एका टप्प्याने मात्र निश्चितच फील्ड केलं जाईल. 2 धाव मात्र पूर्ण झाल्या. कदाचित तिसरी येईल का, परंतु रोखलं गेलं या ठिकाणी. आता मात्र तिसऱ्या बॉल वरती या ठिकाणी आपण पाहिलं तर मग फलंदाज कुंदव जाधवच्या बॅट मध्ये ह्या 2 धावा आल्या. लक्ष आहे ते म्हणजेच 23. 7.33 च्या सरासरीनं मात्र धावफलक पुढे न्यायचा आहे. परंतु या ठिकाणी आपण पाहिलं तर बॅटिंग लाईफलाईन मध्ये थोडीशी मात्र घाई केली जाते. 2 विकेट मात्र डाऊन झालेत. षटकातील पुढचा बॉल यावेळेस आपण पाहिलं तर चांगला बॉल होता, परंतु दोन्ही गाड्या एकाच रोलावरती पाहायला मिळाल्या होत्या.
एक सिंगल धाव मात्र या ठिकाणी कंप्लीट केली गेले. तू मैमय मात्र या ठिकाणी जरूर पाहायला मिळाली होती. एक सिंगल कंप्लीट, सिंगलच्या मदतीने धावफलक आपण पाहिलं तर जाऊन पोहोचलाय 3 या आकड्यावरती. चेंडू शिल्लक असतील ते म्हणजेच 14 आणि धावांची गरज आहे 20. पहिलं षटक आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. पहिल्या षटकामध्ये दबाव टाकण्याचा प्रयत्न केला जातो बॅटिंग करणाऱ्या टीम वरती. लो स्कोरिंग सामना आहे. पहिलं षटक जर निर्णायक षटक आपण या ठिकाणी पाहिलं तर मग येणाऱ्या 2 षटकामध्ये जास्तीत जास्त धावा राहू शकतील. ह्याच उद्देशानं मैदानाच्या आतमध्ये चांगली बॉलिंग टाकण्याचा प्रयत्न भावेश करणं केला जातो. भावेश गुरकणा जरी मरी गोखिवरे टीमच्या माध्यमातून अनेक चांगलं क्रिकेट त्यांनी देखील खेळलंय. परंतु त्यानंतर आपण पाहिलं तर मग पुन्हा एकदा आपल्या गावी परतले आणि तिथून मात्र एक टीम त्यांनी देखील सेट केली. यावेळेस आपण पाहिलं तर मग आणखी एका विकेटचा पतन. फलंदाज आणखी एक बाद. तिसरा धक्का गावदेवी स्पोर्ट्स शिलोतर 20 संघाला. थँक यू सो मच डीजे. षटकातील शेवटचा बॉल श्रवण माले ऑन स्ट्राइक वरती. यावेळेस आपण पाहिलं तर पंचांकडे आणखी एक मोठी अपील केली होती. परंतु पहिल्या षटकाचा खेळ मात्र संपन्न झालाय. धावफलकात धावा लागल्या गेल्या त्या म्हणजेच 3 बाद 3. थोडीस बिकट परिस्थिती या ठिकाणी जरूर पाहायला मिळते. आता मात्र 12 चेंडू शिल्लक असतील. जिंकण्यासाठी 20 धावांची अजून सुद्धा आवश्यकता आहे. श्रवण अँड कुंदनला मात्र चांगला जबाबदारीचा खेळ मात्र या ठिकाणी खेळावा लागेल. स्वतःवरती जबाबदारी घ्यावी लागेल. नाहीतर मग अन्यथा आपल्या हातातून हा सामना निसटला जाईल हे देखील ठाऊक असायला हवं. परंतु या ठिकाणी आपण पाहिलं तर बॉलिंग परफॉर्मन्स देखील खूप चांगला पाहायला मिळतोय विघ्नहर्ता स्पोर्ट बेलकडे टीम कडनं. पहिल्या षटक आपण पाहिलं भावेश गुरकण्याच्या माध्यमातून चांगलं जरूर पाहायला मिळालं. 3 विकेट आणि 3 धावा फक्त त्यांनी खर्च केल्या. आता मात्र दुसरं षटक टाकण्याकरता गोलंदाज आपण पाहतोय दीपेश वज्रा. एक परफेक्ट गोलंदाज आहे. दीपेशनं देखील खूप चांगली गोलंदाजी केली आहे वसई तालुका आदिवासी क्रीडा असोसिएशन मध्ये. बिरसा मुंडा सातिवलीच्या त्या मैदानावरती काय जबरदस्त दीपेशची बॉलिंग देखील आपल्याला जरूर पाहायला मिळाली होती. त्याच नंतर आपण पाहिलं तर मग अष्टविनायक चिष्कामध्ये देखील चांगली बॉलिंग केली होती. जय गणेश गवळीपाड्याच्या त्या मैदानावरती पोमन ठिकाणी त्या ठिकाणी देखील चांगली बॉलिंग केली होती. यावेळेस आपण पाहिलं तर फटका फसलाय. चेंडू जातोय शिल्ली मिड ऑफच्या दिशेनं. एक सिंगल मात्र पूर्ण होईल. सिंगलच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचले 4च्या घरामध्ये. 4 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. येणारे 11 बॉल शिल्लक आहेत आणि 11 बॉल मध्ये जिंकण्यासाठी धावांची गरज आहे ती म्हणजेच 19. अजून सुद्धा 19 धावा बनवायचे. षटकातील पुढचा बॉल उलटॉस बॉल होता. मिस्टर फटका पाहायला मिळतो पॉइंटच्या दिशेने. क्षेत्ररक्षक होता परंतु त्याला बीट करून चेंडू मात्र पुढे निसटला गेला होता. परंतु त्या अगोदर आपण या ठिकाणी पाहिलं तर मग 2 धावा या मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट केल्या गेल्यात. दोन्ही टीमची टोटल आपण पाहिले तर मग जाऊन पोहोचले 5 या आकड्यावरती. आता मात्र धावसंख्येला गती चालना या ठिकाणी मिळाली गेली. टीमची धावसंख्या झाली आहे ती म्हणजे 6. येणारे चेंडू शिल्लक असतील 10 आणि जिंकण्यासाठी धावांची गरज आहे ती म्हणजेच 17.
10 बॉल 17ची गरज. दीपेश वज्राचा हा पुढचा बॉल. यावेळेस ब्लॉकमध्ये चेंडूच्या हाताने केली होती डीप एक्स्ट्रा कव्हरचा क्षेत्ररक्षक मात्र पुढे आला. एक धाव वेगाने पूर्ण केले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न या ठिकाणी केला आणि पाहता पाहता ही दुसरी धाव देखील वेगाने पूर्ण केली गेली. 2 धावा पुन्हा एकदा कंप्लीट होत आहेत. आता मात्र एक चांगली पार्टनरशिप दोघांमध्ये बिल्डअप होताना आपण पाहतोय. एका बाजूने आपण पाहिलं तर श्रवण माले, दुसऱ्या बाजूने कुंदन जाधव चांगला खेळ करतायत. दीपेश पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज होतोय. पुन्हा एकदा फुलरलेनचा बॉल ऑन साइडला. एका टप्प्याने मात्र चेंडूला जरूर फील्ड केलं जाईल. एक सिंगल मात्र ठिकाणी पूर्ण होते. सिंगलच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलं ते म्हणजेच 9 या आकड्यावरती. चेंडू फेकून झाले दुसऱ्या षटकातील ते म्हणजेच 4. 8 चेंडू 14 धावांची आवश्यकता. हे 2 चेंडू खूप निर्णायक असतील दोन्ही टीम साठी. यावेळेस पुन्हा एकदा मिस्टाईम फटका पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा घाई या ठिकाणी केली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न या ठिकाणी केला आणि पाहता पाहता आपण या ठिकाणी पाहिलं तर मग दुसरी धाव देखील कंप्लीट झाली आहे की मग नाही हे देखील चेक केलं जाईल. स्क्वेअर लेगचे पंच आपण पाहिलं तर त्यांच्या माध्यमातून मात्र तिसऱ्या अंपायर कडे हा निर्णय मात्र त्यांनी सोपवला. डिसिजन आहे नॉट आउट. म्हणजेच या 2 धावा मात्र पूर्ण असतील आणि या 2 धावेनं धाव फलक आपण पाहिलं तर मग जाऊन पोहोचलंय 11च्या घरामध्ये. 11 धावा धाव फलकावरती लागल्या गेल्यात. आता मात्र जिंकण्यासाठी 7 बॉल 12 धावांची आवश्यकता. 7 चेंडू 12 धावा. धगधग धगधग आणि धगधग मात्र या ठिकाणी वाढू लागली आहे. प्रेक्षकांच्या मनामध्ये धगधग, खेळाडूंच्या मनामध्ये धगधग आणि आमच्या अतिथी कक्षामध्ये असलेल्या अतिथींच्या मनामध्ये देखील धगधग. यावेळेस हा चेंडू आपण पाहिला तर इष्ट्यांना जाऊन धडकलाय. म्हणजेच या ठिकाणी फलंदाज असणार आहे वाद. पुन्हा एकदा वापसी केले गोलंदाज दीपेश वज्रानं. आता मात्र 6 बॉल जिंकण्यासाठी 12ची गरज. कोण जिंकणार हा मॅच? कोणाला हरावा लागेल, कोणाला मात्र या ठिकाणी जिंकायचं आहे हे देखील आपल्याला जरूर पाहायला मिळेल. त्या अगोदर घेऊया आपण एक डीजे ब्रेक. धन्यवाद डीजे, थँक्यू सो मच. संघर्षाचा काल कधी संपत नसतो. प्रसंगानुसार त्याच्याकडे पाहावं लागतं. आता मात्र प्रसंगावरती निश्चितच लक्ष द्यावं लागेल बॅटिंग करणाऱ्या टीमला. चेंडू शिल्लक आहे 6 आणि 6 मध्ये जिंकण्यासाठी धावांची गरज आहे 12. निशाल बॉलिंग ट्रॅक वरती पहिला बॉल. यावेळेस आपण पहिला बॉल पाहिला तर मग वाईट आहे. 59च्या सुरुवातीमध्ये एक धाव जरूर टीमच्या टोटल मध्ये ऍड केली जाईल. टीमची धावसंख्या आपण पाहिली तर जाऊन पोहोचली आहे 12. यावेळेस आपण पाहिलं तर फटका चांगला आहे ऑन साइडला. चेंडू जाईल आउट ऑफ द पार्क. स्टँड अँड डिलिव्हर षटकार. धन्यवाद डीजे. संजीवने देणारा षटकार या ठिकाणी पेश केलाय श्रवण वालेनं आणि चेंडूला पाठवलाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांकरिता षटकार या ठिकाणी आलाय. आता मात्र 5 चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता. यावेळेस 6 चेंडू आपण पाहिला तर मग आहे वाईट. 4 मध्ये 5.
फ्रेशर आणि फ्रेशर होतं, परंतु त्या षटकारांना मात्र प्रेशर थोडस यस अजून एक वाईट, म्हणजेच 5 चेंडू मध्ये आता मात्र 3 धावांची आवश्यकता असणार आहे. षटकातील पुढचा बॉल. यावेळेस आपण पाहिलं तर मग हा चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. आता मात्र 4 चेंडू, 3 ची गरज. कहा जाता है ना, कुछ चाय भी क्या उसमें शक्कर ना हो, और वो मैच भी क्या उसमें बराबरी की टक्कर ना हो. टक्कर आपण पाहिलं तर बराबरीची चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस आपण पाहिलं तर फनफुटला आले, जागा बनवली, त्याच्यानंतर आपण पाहिलं तर मग चेंडूला धाडलाय फाईन लेगच्या दिशेनं. 2 धावा मात्र या ठिकाणी पूर्ण झालेत. कदाचित तिसरी देखील पूर्ण होईल का, परंतु रोखलं गेलं. 2 टीमची धावसंख्या आपण पाहिलं तर जाऊन पोहोचले 22च्या घरामध्ये, म्हणजे स्कोरीज लेवल धावसंख्या समान झाल्या. आता मात्र जिंकण्यासाठी चेंडू शिल्लक असतील 3 आणि 1 धावेची आवश्यकता. मॅच अगदी बनवली होती, परंतु या ठिकाणी आपण पाहिला तर षटकाराला तो संजीवनी देणारा निश्चितच मिळाला गेला. श्रवण चांगले बॅटिंग सध्या तरी करतोय. आता मात्र 3 चेंडू शिल्लक आहेत, 1 धावेची आवश्यकता. यावेळेस आपण पाहिलं तर हा चेंडू आलाय डॉट. आता मात्र 2 चेंडू, 1 धावेची आवश्यकता. हा चेंडू खूप निर्णायक असेल. 2 चेंडू, 1 धावेची आवश्यकता. धकधक आणि धकधक मात्र या ठिकाणी पाहायला मिळतोय. यावेळेस मात्र हवाई हल्ला केलाय. फुल पॉवरफुल सक्सेसफुल चेंडू सीमा रेषा बाहेर गोल. षटकार.